ब्रेकिंग न्यूज येते। परभणीत माजी मंत्री सुरेश वरपुडकरांना धक्का बसलेला आहे। झेडपी मध्ये मुलगा मुलगी आणि सुनेचा पराभव झालेला आहे। घराणेशाहीला मतदारांनी नाकारलेला आहे। सुरेश वरपुडकर माजी मंत्री आहेत, त्यांच्या पुतळ्याचा सुद्धा जोरदार पराभव झालाय, तर मुलगा मुलगी आणि सुनेचाही पराभव झालाय। एकाच घरात एवढ्या तिकीट दिल्यावरनं टीका झाली होती आणि आपण बघतो झेडपी मध्ये मुलगा मुलगी आणि सुनेचा पराभव झालेला आहे। तर मुलगा मुलगी आणि सून वेगळ्या पक्षातून लढले होते। सुरेश वरपुडकरांच्या पुतण्याचा सुद्धा जोरदार पराभव झालेला आहे। सुरेश वरपुडकर यांनाही 4 धक्के। परभणीचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना मोठा धक्का बसलेला आहे। घरातच 4 तिकीटं त्यांनी घेतली होती। मुलगा मुलगी आणि सून वेगळ्या पक्षातून लढले होते, मात्र त्या तिघांचा तर पराभव झालाच आहे, पण पुतण्याचा सुद्धा जोरदार पराभव झालाय। परभणीत ही मोठी बातमी, सुरेश वरपुडकर यांना मोठा धक्का बसलेला आहे। वडपुरकरांच्या एकाच घरामध्ये तिकीट देण्यावरनं वाद झाला होता, टीका झाली होती आणि आपण बघतोय मुलगा मुलगी आणि सून वेगवेगळ्या पक्षातून लढले होते। एकाच घरात अनेक पक्ष होते आणि आपण बघतोय की त्यांच्या पुतण्याचा देखील पराभव झालेला आहे। घराणेशाहीला जनतेनं मतदारांनी नाकारलंय असं चित्र दिसतंय। झेडपी मध्ये मुलगा मुलगी आणि सुनेचाही पराभव झालेला आहे। वेगवेगळ्या पक्षातून लढले होते तिघेही, तर पुतण्याचा सुद्धा जोरदार पराभव झालाय। परभणीमध्ये भाजपनं विशेष लक्ष दिलं होतं, त्यामुळे आता परभणीत नेमकं काय होतं याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली। त्याच परभणीतनं ही एक महत्त्वाची बातमी माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्याबाबतची। त्यांचा मुलगा मुलगी सून आणि पुतण्याचा सुद्धा जोरदार पराभव झालाय। तर राज्यातल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 तारखेला मतदान झालं होतं। आज मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू झाली। अनेक भागांमध्ये भाजपचं वर्चस्व असेल असं सुरुवातीपासून सांगितलं होतं। एक्झिट पोलनुसार सुद्धा भाजपच सत्ता मिळवेल, गुलाल उधळेल भाजपचे उमेदवार असं सांगितलं जात होतं, मात्र आता हळूहळू प्रत्येक ठिकाणचं चित्र स्पष्ट व्हायला लागलेलं आहे। त्यानुसार पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठलेला आहे। मराठवाड्यातले 4 जिल्हे आहेत एकूण। आपण बघतोय की परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर मधले आपण निकाल बघतोय। इकडे आपण वरपुडकरांच्या घराणेशाहीचा मुद्दा समोर आलाय, कारण मुलगा मुलगी सून वेगळ्या पक्षातून लढले होते, मात्र जनतेनं त्यांना नाकारलेलं आहे। सुरेश वरपुडकर जे माजी मंत्री आहेत त्यांच्या पुतण्याचा देखील पराभव झालेला आहे।